दिल्लीतील जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन मागील आठवड्यात सुरू होतं। 20 जुलैला संसदेकडे जाणाऱ्या मोर्चापूर्वी जंतर मंतरजवळ दगडांनी भरलेला एक ट्रक उभा होता। हा ट्रक दिल्ली पोलिसांनी 4 दिवस आधीच म्हणजे 16 जुलैला जप्त केला होता। तरीही तो आंदोलनाच्या जागी आणि नंतर इंडियन युथ काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कसा दिसला याबाबत प्रश्न उपस्थित झाले। पण दिल्ली पोलिसांनी सांगितलं की हा ट्रक मुद्दाम जंतर मंतर जवळ किंवा कोणत्याही पक्षाच्या कार्यालयाबाहेर ठेवला होता। हे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत। दिल्ली पोलिसांनी नेमकं म्हटलं काय आणि हा ट्रक नेमका आला तिथे कसा हे पुढील काय म्हणतात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हा ट्रक पाहिला आणि दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारला की कडक पोलीस बंदोबस्त असतानाही तो तिथे ट्रक कसा आला। आंदोलकांना अडवण्यासाठी किंवा दंगल घडवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो असं अभिजित दिपके यांनी म्हटलं, पण पोलिसांनी त्यावेळी उत्तर दिलं नाही। न्यूज लॉन्ड्रीच्या एका अहवालानुसार 25 जुलैला हा ट्रक रायसिना रोडवरील युथ काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उभा होता। 21 जुलैपासूनच तो तिथे उभा होता। पक्षाच्या राज्य अध्यक्षांनीही याकडे लक्ष वेधलं होतं। खरं तर 16 जुलैला फिरोजशाह रोड आणि कस्तुरबा गांधी मार्गाच्या चौकात या ट्रकचा एका व्हॅनशी अपघात झाला होता। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त करून संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या मालखान्यात ठेवली होती। पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की 20 जुलैपर्यंत हा ट्रक ठाण्याबाहेरच होता। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तो भलसवाला येथे नेऊन रिकामा केला आणि परत त्याच जागी त्यांनी ती ट्रक आणून ठेवला। पण अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने वेगवेगळे सांगितलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनामुळे ट्रक आधीच हलवला होता आणि व्हिडिओ नंतर तो मालखान्यात जमा केला होता। तो युथ काँग्रेस कार्यालयापर्यंत कसा पोहोचला हे त्यांनी सांगितलं नाही। स्टेशन हाऊस ऑफिसर यांनी तिसरं कारण दिलं आहे। त्यांनी म्हटलंय की 19 जुलै रोजीच ट्रक रिकामा झाला होता आणि व्हायरल झालेला व्हिडिओ हा जुना आहे। आता दिल्ली पोलिसांनी निवेदन दिलं आहे की 16 जुलैच्या अपघातात 6 जण जखमी झाल्यामुळे एफआयआर दाखल केला होता आणि त्यानंतर त्यांनी तो ट्रक देखील जप्त केला होता। आता त्या जागा अपुरी असल्यामुळे तो ट्रक आधी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याजवळ ठेवला होता। चलो संसद मोर्चामुळे 20 जुलैला पहाटे मालकाला सांगून तो रिकामा करून सुरक्षित जागी हलवला। पोलिसांनी असंही स्पष्ट केलं आहे की तो ट्रकचा आंदोलकांविरुद्धच्या कोणत्याही कटाशी संबंध नाही। लोकांनी खोटी माहिती पसरवू नये असं आवाहन देखील दिल्ली पोलिसांनी केलं आहे। आता नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी द हिंदूला सांगितले की हा ट्रक आंदोलनाच्या ठिकाणी कधीच नव्हता। तो आंदोलनापासून दूर सुरक्षित ठिकाणी होता आणि अजूनही तिथेच आहे। व्हॅनही पोलीस ठाण्याजवळच आहे। पोलिसांनी दिलेली सर्व माहिती खरी आणि पडताळण्याजोगी आहे असं दिल्लीचे डीसीपी यांनी सांगितलं आहे। पण आता दिल्ली पोलिसांचे 3 वेगवेगळे दावे हे चक्रित करणारे आहेत। प्रतिबंधित क्षेत्रात ट्रक कसा आला असे विचारले असता परवानगी असलेली वाहने परवान्यासह आत येऊ शकतात असंही त्यांनी उत्तर दिलं। आता जंतर मंतरवरील आंदोलनात तो ट्रक कसा आला यावर दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।